प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपली क्विक रिव्हिजन सिरीज सुरू आहे आणि आज आपण चॅप्टर सुरू करतो आहोत मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, जो तुमचा चॅप्टर नंबर 2 आहे आणि त्याचा पार्ट फर्स्ट आज आपण करतो आहोत। मग आता बघा, ह्या क्विक रिव्हिजन सिरीजने काय होणार आहे तर तुम्हाला माहितीये की खूप मोठे मोठे प्रश्न करण्यापेक्षा एक एक आणि 2-2 मार्काचे प्रश्न जर आपण केले तर आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात आणि म्हणून कमी वेळात तुमचे एक एक आणि 2-2 मार्काचे प्रश्न कसे करायचे ते हे आपण ह्या सिरीज मधून बघणार आहोत। कारण आपल्याकडे सध्या सगळ्यात मौल्यवान आहे ती वेळ आणि आता आपल्याला कमी वेळात खूप स्मार्ट पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि सक्सेस मिळवायचा आहे आणि म्हणून सगळे चॅनलवाले त्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला यश मिळण्याकरता मी पण हा एक छोटासा प्रयत्न करते आहे। तर मग आता याच्यावर काय काय प्रश्न येऊ शकतात तर सगळ्यात आधी येऊ शकतं, चॅप्टरचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आणि म्हणून तुम्हाला डेफिनेशन येऊ शकते फ्लुइडची, डिफाइन द फ्लुइड असं येऊ शकतं। मग फ्लुइड, फ्लुइड मीन्स फ्लो। मग आता बघा, फ्लुइड कशाला म्हणायचं तर एनी सबस्टन्स दॅट इज कॅपेबल ऑफ फ्लोइंग दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्लुइड। मग कोण कोण वाहून जाऊ शकतं तर सगळे लिक्विड वाहून जाऊ शकतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, त्याच्यानंतर सगळे गॅसेस वाहून जाऊ शकतात आणि फ्लुइडचा अजून एक प्रकार असतो प्लाझ्मा। तर ऑल आर दी एक्झाम्पल्स ऑफ फ्लुइड। कळलं का? मग आता व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्लुइड तर एनी सबस्टन्स that can flow they are called as fluid। कळली डेफिनेशन? 1 मार्काला डेफिनेशन येऊ शकते क्वेश्चन नंबर 2 मध्ये। मग आता अजून एक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड किंवा स्टेट दी प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड। आयडियल फ्लुइडच्या आपल्याला शिकायच्या कॅरेक्टरिस्टिक्स। मग आता बघा, इथे हे फ्लुइड बघा, मी तुम्हाला हे दाखवते। तर आता इथे बघा, हे जे पाणी आहे हे बाटलीत पाणी आहे असं आणि हे स्थिर आहे, दिसतंय का? हे स्थिर पाणी, हे बघा आता ते स्थिर होऊ द्यायचं एकदा, झालं स्थिर। आता मला जर आता या पद्धतीने हे असं बाटलीतलं मी स्थिर असं पाणी घेतलं, मग आता बघा याला जर मला असं हे पाणी दाबायचंय तर मी दाबू शकते का त्याला? नाही। एखाद्या कंटेनर मध्ये जर गॅस घेतला आणि त्या गॅसला मला कंप्रेस करायचंय, एखादा बॉल असेल तर मी दाबू शकते, रबरी बॉल असेल तर मी दाबू शकते, तसं मला ह्या पाण्याला दाबता येईल का? नाही दाबता येणार। कंटेनर मध्ये गॅस आहे, त्याला मला असं कंप्रेस करायचंय, मी दाबू शकते का? नाही। आणि म्हणून पहिली प्रॉपर्टी आहे बघा, इट इज इनकम्प्रेसिबल। आयडियल फ्लुइड कसं असतं? इनकम्प्रेसिबल। मग आता इनकम्प्रेसिबल याचा अर्थ काय तर त्याची डेन्सिटी कॉन्स्टंट, रो इज कॉन्स्टंट, त्याची डेन्सिटी कॉन्स्टंट आहे। मग आता बघा, याच्यात भोवरे आहेत का? या स्थिर पाण्यात आतमध्ये भोवरे आहेत का? नाही। आणि म्हणून इट इज इनरोटेशनल, म्हणजे हा स्मूथ फ्लो आहे, नो टर्ब्युलन्स इज देअर। आहे का टर्ब्युलन्स तिथे? नाहीये। आणि म्हणून इट इज इनरोटेशनल। आयडियल फ्लुइड कसं असतं? इनरोटेशनल। आता तिसरी आहे बघा, नॉन व्हिस्कस। आता जेव्हा असे 2 सॉलिड एकमेकाला घासतात ना, किंवा आपली चप्पल, आता मी हे 2 माझे हात असे एकमेकावर घासले तर 2 सॉलिड आहेत नाही, मी याला म्हणायचं फ्रिक्शन। 2 सॉलिड मध्ये काय असतं? फ्रिक्शन असतं। किंवा जमीन आणि तुमची चप्पल याच्यामध्ये सुद्धा फ्रिक्शन असतं, म्हणजे सॉलिड मध्ये जे घर्षण असतं त्याला फ्रिक्शन असं म्हटलं जातं। आणि लिक्विडचे 2 थर जर एकमेकाला घासले, गॅसचे जर 2 थर एकमेकाला घासले तर त्याला म्हणतात विस्कॉसिटी। पण मग आता हे असं बाटलीतलं स्थिर पाणी आहे, याचे लेअर घासतात एकमेकाला? नाही घासत, आणि म्हणून तिथं फ्रिक्शन नाहीये आणि फ्लुइड मधल्या फ्रिक्शनला आपण विस्कॉसिटी असं म्हणतो। आणि म्हणून हे कसं आहे तर नॉन व्हिस्कस। आयडियल फ्लुइड कसं असतं? नॉन व्हिस्कस, म्हणजे नो इंटरनल फ्रिक्शन, आतमध्ये फ्रिक्शन नाही, नो इंटरनल फ्रिक्शन। आता तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो बाळांनो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इनकम्प्रेसिबल?
मग काय मिनिंग आहे इनकम्प्रेसिबलचा? तर ज्याची डेन्सिटी कॉन्स्टंट आहे त्याला काय म्हणायचं? इनकम्प्रेसिबल. नॉन विस्कस, नो इंटरनल फ्रिक्शन आणि स्टेडी. आता बघा मी असं स्थिर धरलं होतं हे पाणी, असं ही बॉटल स्थिर आहे म्हणजे याच्यामध्ये स्टेडी आहे, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी काय आहे? कॉन्स्टंट आहे. व्ही इज कॉन्स्टंट. आता मी तुम्हाला सांगितले बघा, तुमच्यासाठी सध्या सिच्युएशन कशी अभ्यासाची? डू ऑर डाय, करा नाही तर मरा. आलं का लक्षात? आणि त्याच्यामुळं आता मी तुम्हाला एक वही करायला लावली आणि त्या वहीमध्ये असं छोटं छोटं लिहायला लावलं, म्हणजे तुम्ही अगदी एका ओळीत जरी लिहिलं प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड, 4 शब्द लक्षात ठेवायला कष्ट पडतात का? आधी त्याचा अर्थ समजलेला असला पाहिजे बाळांनो, तेव्हा आपल्या लक्षात राहतं. न समजता पाठ केलं ना, परीक्षेच्या वेळी टेन्शनने सगळं विसरून जातं. आणि म्हणून या एकेका शब्दाचा नीट अर्थ लक्षात घ्या. इनकम्प्रेसिबल, इररोटेशनल, नॉन विस्कस अँड स्टेडी, 4 शब्द कळले का? काय काय? आणि त्याच्या पुढे लावायचं इट इज फक्त. इनकम्प्रेसिबल, इररोटेशनल, नॉन विस्कस अँड स्टेडी. आता बघा या 26 नंबर पानावर आहे, तुमच्या पुस्तकातल्या 26 नंबर पानावर आहे कशाच्या प्रॉपर्टी? आयडियल फ्लुइडच्या. आता आपल्याला पाहायचं आहे, म्हणजे हा पहिला प्रश्न, हा दुसरा प्रश्न, हा तिसरा प्रश्न, किंवा मोठं म्हणलं तर हा 1 मार्काचा, 2 मार्काचा हा पहिला आणि हा दुसरा. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड? प्रश्न नीट वाचायचा की कोणत्या प्रॉपर्टीज विचारल्या? आयडियल फ्लुइडच्या विचारल्या का फ्लुइडच्या विचारल्या? आणि जेव्हा कधी कॅरेक्टरिस्टिक्स, प्रॉपर्टीज येतात ना बाळांनो, तर अर्धा मार्काला 1 या हिशोबाने लिहायचं. 2 मार्काला आल्या तर 4 लिहायच्या, 3 मार्काला आल्या तर 6 लिहायच्या, 1 मार्काला आले तर 2 लिहायच्या. समजलं? मग आता आधी आपण बघू की आयडियल फ्लुइड च्या आपण पाहिल्या, आता साध्या फ्लुइडच्या पाहायच्या ज्या 27 नंबर पानावर आहेत या. मग आता बघा मी काय केलं, तर हे माझ्याकडे फ्लुइड होतं, हे मी ओतलं याच्यामध्ये. आता बघा याला ह्या बाटलीचा आकार होता, आता मी ह्या बिकर मध्ये ओतलं, मी याने ह्या बिकरचा आकार घेतला की नाही? येस ऑर नो? मग आता मी आणखी कशात ओतलं असतं तर त्याने त्याचा आकार घेतला असता की नाही? म्हणजे हे इट डू नॉट अपोज द डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन म्हणजे शेप बदलणं. आधी त्याने बाटलीचा शेप घेतला, आता ह्या छोट्या बिकरचा शेप घेतला, मग त्याने हे डिफॉर्मेशन व्हायला विरोध केला का? आणखी दुसरं कशात ओतलं ते त्याचा शेप घेणार. आणि म्हणून हे फ्लुइड जे असतं ना, तर दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन, दे गेट परमनंटली डिफॉर्म. म्हणजे याने कायम स्वरूपी याचा आकार धारण केला आहे की नाही? जेव्हा त्याच्यात ते राहणार आहे ते त्याच शेपचं राहणार आहे. आणि म्हणून दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन, दे गेट परमनंटली डिफॉर्म. कळली का पहिली प्रॉपर्टी फ्लुइडची? आता बघा हे ते फ्लो होतं की नाही इथून इथे? दे हॅव ए ॲबिलिटी टू फ्लो. मग आता दुसरं बघा, दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. आणि तिसरं, दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. त्याने सहजासहजी शेप घेतला की नाही याचा? कळलं का? मग आता बघा पहिलं काय, तर दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन, दे गेट परमनंटली डिफॉर्म. दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो आणि दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. मग नीट प्रश्न वाचायचा की आयडियल फ्लुइड आहे का फ्लुइड आहे? कळल्या प्रॉपर्टीज? आता बघा आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे, डिफाइन प्रेशर, स्टेट इट्स SI युनिट अँड डायमेन्शन. आता नेहमी फॉर्म्युल्याकडून डेफिनेशन कडे जायचं. प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो? तर P दॅट इज इक्वल टू F/A. पण इथं असं नाही म्हणायचं की फोर्स पर युनिट एरिया. तर आता हे असं कंटेनर मध्ये एक लिक्विड आहे या पद्धतीने, आणि याच्यावर जो नॉर्मल फोर्स, परपेंडिक्युलर फोर्स आहे, आणि त्याचा जो एरिया आहे तर त्या कंटेनरचा एरिया. तर या पद्धतीने फोर्स पर युनिट एरिया, पण कसा फोर्स? नॉर्मल फोर्स, परपेंडिक्युलर फोर्स. हे असं इथे लिक्विड आहे आणि त्याला म्हणायचं नॉर्मल फोर्स. आता बघा, दी नॉर्मल फोर्स कोणी? एक्झर्टेड बाय लिक्विड. ह्या लिक्विडवर असलेला फोर्स ते कसं आहे? ऍट रेस्ट. हे लिक्विड कसं पाहिजे? ऍट रेस्ट. भागिलेला म्हणायचं पर युनिट. पर युनिट सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. बघा हा सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉल्ड द प्रेशर ऑफ द फ्लुइड. समजलं का? ह्या नुसतं फोर्स पर युनिट एरिया नाही म्हणायचं. काय म्हणायचं? द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय फ्लुइड ऍट रेस्ट.
per unit surface area in contact is called as a pressure of the fluid. या पद्धतीने प्रेशरची डेफिनेशन करायची. मग आता ही 1 मार्काला स्ट्रेटची SI युनिट, SI युनिट आता बघा फोर्सचं SI युनिट असतं न्यूटन आणि एरियाचं असतं मीटर स्क्वेअर. म्हणजे याचं SI युनिट काय झालं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. डेफिनेशनला 1 मार्क, SI युनिटला अर्धा मार्क आणि डायमेन्शन ऑब्टेन करू आपण. आता फोर्सचे डायमेन्शन काय झाले बघा, F बरोबर ma मास इंटू ऍसिलरेशन. ऍसिलरेशन म्हणजे L⁻⁴ T⁻⁻² आणि डिवायडेड बाय एरियाचे डायमेन्शन L⁻². टोटल डायमेन्शन झाले बघा m⁻⁴ L⁻⁻⁴ T⁻⁻². हे झाले प्रेशरचे डायमेन्शन. आणखी महत्वाची गोष्ट, प्रेशर ही कशी क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. कशी क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. तर या पद्धतीने डेफिनेशन अर्धा मार्काला, त्याच्यानंतर SI युनिट अर्ध्या मार्काला आणि डायमेन्शन अर्ध्या मार्काला असा 2 मार्काचा प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो. कळलं का? आता बघा वेगवेगळे प्रेशरचे युनिट पाहिजे. आता 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर दॅट इज इक्वल टू पास्कल. आणि म्हणून हे पास्कल आणि पास्कलचा सिम्बॉल PA असं लिहायचा. समजलं? आता हे झालं म्हणजेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर दॅट इज इक्वल टू पास्कल. दॅट इज इक्वल टू पास्कल. मग आता बघा एक बार हे पण प्रेशरचं युनिट आहे. आयसोबारिक प्रोसेस, त्याच्यामध्ये आपण म्हणतो आयसो म्हणजे सेम आणि बार म्हणजे प्रेशरचं युनिट. म्हणजे याच्यात प्रेशर कॉन्स्टंट राहतो तो आयसोबारिक, असं शिकलो ना आपण आयसोथर्मल मध्ये. मग बार हे कशाचं युनिट आहे, प्रेशरचं युनिट आहे. मग 1 बार दॅट इज इक्वल टू, आता हे खूप मोठ्या प्रमाणात असेल ना तर त्यावेळेस आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअर नाही युनिट वापरतो, आपण वापरतो बार. 1 बार बरोबर 1,00,000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि 1,00,000 म्हणजेच किती, 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. समजलं का? तर 1 बार दॅट इज इक्वल टू, हे असं तुम्हाला रिलेशन याच्यावर सुद्धा MCQ येऊ शकतो. जिथे जिथे आकडेवारी आहे ना बाळांनो, किंवा 2 युनिट मधलं कन्व्हर्जन आहे ना, ते सगळं चांगलं करा. मग 1 बार दॅट इज इक्वल टू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे झालं रिलेशन कशामधलं, बार आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर मधलं. किंवा यालाच तुम्ही 10⁵ पास्कल असंही म्हणू शकता. 1 बार बरोबर 1,00,000 पास्कल किंवा 1,00,000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि 1,00,000 म्हणजेच 10⁵. कळलं? त्याच्यानंतर हेक्टा पास्कल, 1 हेक्टा पास्कल दॅट इज इक्वल टू 100 पास्कल. समजलं? त्याच्यानंतर म्हणजे बार हे मोठं युनिट आहे, हेक्टा पास्कल हे 100 पास्कल आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला हे जे मी खाली युनिट दिलेत ना बाळांनो, हे नीट आणि CET साठी लागणार आहे. मग 1 ऍटमॉस्फिअर दॅट इज इक्वल टू 1.013 बार. हे ऍटमॉस्फिअर आणि बार मधलं रिलेशन. त्याच्यानंतर 1 ऍटमॉस्फिअर दॅट इज इक्वल टू 760 टॉर. हे ऍटमॉस्फिअर आणि टॉर मधलं रिलेशन आहे. त्याच्यानंतर 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 10⁻⁴ डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. हे पण तुम्हाला रिलेशन प्रॉब्लेम सोडवताना लागतं. त्याच्यानंतर समजलं का मग काय, 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बघा 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाइन आणि मीटर स्क्वेअर बरोबर 10⁴ सेंटीमीटर स्क्वेअर. 1 मीटर बरोबर 10⁻² सेंटीमीटर इथं. आणि मग 1 कॅन्सल झाला, हा 4 वरती गेला आणि मायनस झाला आणि म्हणून 10⁻⁴. कळलं का? मग 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 10⁻⁴ डाइन पर किंवा 10 डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. समजलं कसं आलं हे रिलेशन? तर हे पण खूपदा आपल्याला न्यूमेरिकल सोडवताना लागतं. त्याच्यानंतर 1 डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 0.1 पास्कल दॅट इज नथिंग बट 0.1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पास्कल आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर बरोबरच आहे. त्याच्यानंतर 1 टॉर, टॉर हे अजून एक युनिट आहे दॅट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 760 बार अँड दॅट इज इक्वल टू, आता ह्या बारची किंमत 1 बार जर आपण 10⁵ टाकला तर हे कॅल्क्युलेशन येतं 133.32 पास्कल. याच्यावर सुद्धा तुम्हाला MCQ नीटला जेईला येऊ शकतो. तर या पद्धतीने बघा आपण असे छोटे छोटे प्रश्न बघतो आहोत. आणि सगळ्यात जास्त छोटे प्रश्न असणारा चॅप्टर जर कोणता असेल तुमच्या पूर्ण सिलेबस मधला
तर तो आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आणि छोटे छोटे प्रश्न करणं सोपं जातं. 7 मार्काचं वेटेज आहे, म्हणजे एकूण ओव्हरऑल चॅप्टर जर तुमचा ओव्हरऑल पेपर जर 70 मार्काचा असेल तर 10% वेटेज ह्या चॅप्टरला आहे. आणि म्हणून असे छोटे छोटे प्रश्न करायचे. बघा 10-15 मिनिटात हे एवढा सगळा अभ्यास होऊन जाणार आहे का नाही. तर असा अभ्यास करायचा आहे. मग असे आपण छोटे छोटे भाग करणार आहे, म्हणजे तुम्हालाही बघायला आणि अभ्यास करायला सोपं. जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट टाकायला विसरू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ. Oh